अवोकाडो हे ॲक्च्युली मेक्सिकन फळ आहे, पण त्याची आता जास्त प्रमाणात इंडियामध्ये सुद्धा लागवडी व्हायला सुरुवात झाली. तर अवोकाडोची लागवड करण्यासाठी आपल्याला साधारण 3 फूट उंचीचे बेड तयार करायला लागतात. त्या बेडची उंची 3 फूट असते, रुंदी साधारण 2.5 फुटापर्यंत, आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला खड्डे घेऊन 12 बाय 9 या अंतरावर लागवड करायची असते. लागवड करताना आपल्याला ऑर्गॅनिक जर आपण करत असेल तर निंबोळी पेंट, त्यानंतर गांडूळ खत अशा प्रकारची खते द्यावी लागतात. त्यानंतर जर रासायनिक वगैरे पण करू शकतो आपण त्याच्यामध्ये. अवोकाडो पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला हलकी जमिनीची गरज आहे. जास्त प्रमाणात पाणी साचलं नाही पाहिजे, पाण्याचा निचरा होणारी जमिनीची आवश्यकता आहे. पीएच लेवल 6 ते 7.5 पर्यंत आपल्या जमिनीचा आवश्यक आहे. तर आपल्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आतापर्यंत अवोकाडो सूट झालेला आहे. वेगवेगळ्या वातावरणासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या जाती आहेत. त्यामध्ये जर आपण समुद्रकिनारी कोस्टल एरियामध्ये जर असू तर त्यासाठी आपल्याकडं मालुमा बाउंटी नावाचं एक रूट स्टॉक आहे. त्यानंतर जर आपण जास्त टेम्परेचर एरिया असेल तर आपल्याकडं मालुमा ड्युक्सेम नावाची ही एक जात आहे. असे वातावरणानुसार, टेम्परेचरनुसार आपण वेगवेगळ्या जाती लावू शकतो. सुरुवातीला लागवड केल्यावर आपल्याला 4 ते 5 लिटर पाणी देणं प्रत्येक झाडाला गरजेचं आहे. त्यानंतर जमीन पाहून आपण जशी लाल माती किंवा काळी माती त्यानुसार पाण्याची आवश्यकता कमी जास्त होत असते. तर लाल माती असेल तर जास्त पाणी द्यावं लागेल, काळी माती असेल तर थोडं पाण्याची फ्रिक्वेन्सी कमी करता येते. जशी जशी झाडाची ग्रोथ असेल, जसं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढेल, त्यानंतर फळे जास्त लागतील, तशी पाण्याची आवश्यकता पण वाढते. 10 ते 15 लिटर प्रत्येक झाडापर्यंत जाऊ शकतो. तर लागवड करताना आपण सर्व माहिती शेतकऱ्यांना पुरवतो. ऍक्च्युअल ज्यावेळेस लागवडीचा दिवस असेल त्यावेळेस सुद्धा आपण आमच्या कंपनीतर्फे आम्ही फार्मवरती त्या अवेलेबल असतो, आणि कशी लागवड करायची, कशा प्रकारे खतं द्यायची याचे सर्व मार्गदर्शन आम्ही करत असतो. लागवड केल्यानंतर आपली 2 वर्ष पूर्ण होतात. 2 वर्षात आपलं टार्गेट हेच असतं की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करून घेणे. त्यानंतर 3ऱ्या वर्षापासून फुलधारणा आणि त्यानंतर फळधारणा झाडांना होत असते. फळधारणा झाल्यानंतर ज्यावेळेस आपली फुल सेटिंग होते त्यावेळेस झिंक, बोरॉन याचे स्प्रे घेतले जातात. त्यानंतर बुरशीनाशकामध्ये सुद्धा एलाइट वगैरे असेल अशा प्रकारचे बुरशीनाशके मारू शकतो. त्यानंतर फळाची साईज होण्यासाठी 0,050 या रासायनिक खतांची आपण डोस देऊ शकतो. अवोकाडो या झाडावरती जास्त प्रमाणात रोग किडींचा प्रादुर्भाव होत नाही, परंतु एक महत्वाचा रोग जो येतो तो म्हणजे एक मुळकूज म्हणून आहे, ज्याला फायटोप्थरा रूट रॉट असे म्हणतात. जर आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठत असेल किंवा जास्त इरिगेशन मधून जास्त पाणी गेलं तर त्या ठिकाणी मुळकूज होण्याची शक्यता जास्त असते. आणि किडींमध्ये ज्यावेळेस आपण फळधारणा होते त्यावेळेस फळमाशी वगैरे अशा प्रकारच्या किडी होऊ शकतात. पहिलं प्रोडक्शन जे तुमचं 3ऱ्या वर्षी येणार आहे तर त्यावेळेस तुमचं प्रोडक्शन पहिलं थोडं कमी येईल. 5 किलो पर प्लांट पर्यंत आपण पकडू शकतो. पण जसं नंतर झाडाची ग्रोथ असेल त्यानुसार 25 ते 30 किलो पर्यंत सुद्धा फळ भेटू शकतं. फळ काढणीनंतर ह्याची विक्री आपण APMC मार्केटला करू शकतो. साधारण होलसेल रेट 250 ते 300 रुपये किलो पर्यंत शेतकऱ्याला मिळतो. रिटेल मार्केटमध्ये जास्त प्रमाणात बाजारभाव भेटतो याला, परंतु शेतकऱ्याला रिटेलमध्ये विकणं तेवढं पॉसिबल नाही. त्याच्यामुळं होलसेल रेट आपण 300 रुपये पर केजी पर्यंत पकडू शकतो. तर लागवडीसाठी आपल्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. सुरुवातीला आपल्याला एकरी साधारण 300 झाडं बसतात अवोकाडोची. 12 बाय 9 वरती जर प्लांटेशन करायचं ठरलं तरी अंदाजे 300 झाडं बसतात. तर एक झाड 2,000 रुपये प्रमाणे साधारण 6 लाख रुपये तुमचे झाडांची कॉस्ट होते. त्यानंतर बेड प्रिपरेशन, इरिगेशन या सर्व गोष्टी जर आपण पकडल्या तर साधारण 7 ते 8 लाख रुपये तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. आणि त्यानंतर तुमचे पहिलं प्रोडक्शन येईपर्यंत अंदाजे 10 लाख रुपयापर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट होते. तर ते तुमचं ब्रेक इव्हन तुमचं 2 प्रोडक्शन मध्ये तुमचं निघून येतं. सुरुवातीला 4 ते 5 वर्षापर्यंत आपण त्याच्यामध्ये आंतरपिके घेऊ शकतो. आंतरपिके मोस्टली हळद असेल, त्यानंतर तुमचे भुईमूग असेल किंवा फुलझाडे असतील, टोमॅटो वगैरे फळझाडे, अशी कमी उंचीची आंतरपिके आपण घेऊ शकतो. साधारण आपले फ्लावरिंग येतं नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये. त्यानंतर जानेवारीमध्ये फ्रूट सेटिंग होईल आणि त्याचं हार्वेस्टिंग आपण मे, जून, ऑगस्ट पर्यंत करू शकतो. तर सुरुवातीला इनिशियल इन्व्हेस्टमेंट आपली प्लांटिंग कॉस्ट वगैरे जास्त असल्यामुळे आपला पहिल्या 3ऱ्या वर्षापर्यंत 10 लाख रुपये खर्च येतो. तर तो पहिल्या 2 प्रोडक्शन मध्येच आपल्या रिकवर होतो. कारण आपले 5 किलो पर प्लांट जरी आपण पकडले मिनिमम तरी आपल्याला आणि 300 रुपये बाजार भेटला तरी 5 लाख रुपये पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी परत 5 लाख रुपये असे मिळून 10 लाख आपले कव्हर होतात पहिल्या 2 प्रोडक्शन मध्ये. आणि त्यात आपण आंतरपिके सुद्धा घेतोय तर त्याचं पण प्रोडक्शन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि झाडाची लाईफ साधारणपणे 25 ते 30 वर्ष कमीत कमी आहे.
तर पहिले 2 वर्षात आपलं जे इन्व्हेस्टमेंट आहे ती रिकवर झाल्यानंतर तिथून पुढचा आपला सगळा प्रॉफिटच आहे. जास्त प्रमाणात खत औषधांचा खर्च होत नाही. एकरी साधारण आपला मॅक्सिमम 70 ते 80 हजार रुपये खर्च होऊ शकतो खत औषधांनी मजुरीचा. तर न्यूट्रीफार्म नावाची आपली कंपनी आहे. तर आपण मोस्टली अवोकाडोमध्येच मोठ्या प्रमाणात काम करतो. जर शेतकऱ्यांना अवोकाडोची लागवड करायची असेल तर नक्कीच न्यूट्रीफार्मशी संपर्क साधावा. नवीन नवीन प्रयोग शेतकरी ज्याप्रमाणे करत असतात त्याप्रमाणे हे अवोकाडो सुद्धा नवीन पीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिले पाहिजे. आणि पारंपरिक शेती करत असताना या अवोकाडोचे सुद्धा प्लांटेशन केलं पाहिजे.